रात्री दूध फ्रीजमध्ये ठेवायचं लक्षात नव्हतं राहिलं म्हणून नासून गेलं होतं, तर मग ते काय वाया जाऊ द्यायचं का. मग त्याचं जुगाड करून आटवून घेतलं आणि कलाकंद बनवून घेतलं. दुपारी मस्त असं जेवण करून झोपून घेतलं होतं शंभूने आणि मी. झोपेतनं उठल्यानंतर इथे शंभूचं टी व्ही बघायला लावून दिलं मी त्याला, गाणे वगैरे, आणि मी कपडे प्रेस करायला घेतले. गावाला जायचं म्हटल्यावर त्यांना घरीही कपडे प्रेस करून ठेवलेले पाहिजे ऑफिसला जाण्यासाठी, आणि गावालाही लागतातच. मग बाकीचे तर प्रेस होते, पण 2 शर्ट बाकी होते तेवढेच प्रेस करून घेतले. त्याच्याबरोबर माझाही ड्रेस प्रेस करून घेतला. आणि 3-4 दिवस झाले होते फिश टँक क्लीन करायला, मग तोच क्लीन करून घेतला आणि व्यवस्थित सेट करून ठेवून दिला. आणि ते फिशच्या जवळ गेलं म्हणजे त्यांना खायला लागतंच, मग त्यांना खायलाही देऊन दिलं थोडंसं. आणि बाहेर जाण्यासाठी शंभू माझ्याही पुढे पळतो. आज भरपूर दिवसानंतर त्याची मैत्रीण आली होती खेळण्यासोबत. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये खानदेशची स्पेशल खिचडीचा बेत होता. खानदेशी कुठेही जातील पण आपली खिचडी काही विसरणार नाही. हप्त्यातनं 2-3 वेळेस तर असतेच, आणि थोडी वाढवाच बनवावी लागते कारण की सकाळचा नाश्ता होतो ना तिच्याने. तर चला आजसाठी एवढंच, बाय.